कभी अमेठी से वायनाड, कभी वायनाड से रायबरेली। ये दिखाता है कि हार का डर कहां कहां लेकर जा रहा है। राहुल जी, यू सेड डरो मत, नाउ यू आर सेइंग अमेठी से लढो मत। राहुल गांधी यांना काँग्रेसनं अमेठी नाही तर रायबरेलीतून दुसरं तिकीटच दिलंय। भाजपच्या झुंजार नेत्या स्मृती इराणी या त्यांच्या उमेदवारीची वाट पाहत होत्या। खरं तर स्मृती इराणी यांचं नाव भारतीय जनता पार्टीनं पहिल्याच यादीत जाहीर केलं होतं, पण अमेठीत त्यांनी आपला अजूनही उमेदवारी अर्ज भरला नव्हता। त्या राहुल गांधींची वाट बघत होत्या, ते कुठून अर्ज भरतात ते। असो, राहुल गांधी आधीच केरळातल्या वायनाडमधून निवडणूक लढतायत, तिथून ते निवडून येणार हे नक्की। मग उत्तर प्रदेशातून त्यांनी फॉर्म का भरला? त्यांचा पारंपरिक मतदारसंघ अमेठीतून का नाही भरला? मागच्या टर्मच्या पराभवाची त्यांना धास्ती होती का? स्मृती इराणी काँग्रेसच्या राजकीय धोरणाची वाट पाहत होत्या का? आणि मुळात या घटनेला एवढं महत्त्व द्यायचं का? या मागची सगळी प्रश्नांची उत्तर आपण मिळवूया। नमस्कार, मी दिलीप। घेऊन टाक या आपल्या YouTube चॅनलमध्ये आपलं स्वागत। आज आपण एका मजेशीर विषयाला, राष्ट्रीय विषयाला हात घालणार आहोत, पण त्याआधी तुम्ही हे चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि त्यावर कमेंटही करा। तुमच्या सकारात्मक कमेंट आमची एनर्जी वाढवतात, तर नकारात्मक कमेंट आम्हाला सुधारणा करायला मदत करतात। असो, बस झालं ज्ञान, सध्या मुद्द्याचं बोलू। तर मुद्दा वर सांगितलेला आहेच, काँग्रेसनं राहुल गांधी यांना रायबरेलीतनं तिकीट जाहीर केलंय। खरं तर त्यांना अमेठीतून तिकीट देणार की रायबरेलीतून हा उत्सुकतेचा विषय होता, पण त्यांना काँग्रेस नेत्यांनी रायबरेलीतून तिकीट दिलंय। म्हणजेच देशवासियांना आता स्मृती इराणी विरुद्ध राहुल अशी फायर बघायला नाही मिळणार। पण राहुल गांधींनी खरंच हा लढा टाळला का? नाही। थोडक्यात ग्राफिक्सच्या माध्यमातून सांगतो। एक तर राहुल गांधींचा वायनाड मधला विजय निश्चित समजला जातो। दुसरं म्हणजे उत्तर प्रदेशशी गांधी कुटुंबाचं असलेलं नातं, अमेठी असो, रायबरेली असो किंवा अगदी पंडित जवाहरलाल नेहरू यांचं फुलपूर असो, गांधी घराण्याचं उत्तर प्रदेशशी एक नातं आहे, ते नातंही टिकवायचंय। काँग्रेसनं अमेठीत आधीच एक उमेदवार दिलाय। KL शर्मा हे स्मृती इराणींच्या विरोधात उभे आहेत। शर्मा हे प्रियंका गांधी यांचे निकटवर्तीय समजले जातात आणि ते गांधी घराण्याशी एकनिष्ठ आहेत। तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे राहुल गांधी यांना अमेठीतून उमेदवारी दिली तर ते तिकडच्या डावपेचांमध्ये अडकून पडतील। भारतीय जनता पार्टी त्यांना अमेठीतून बाहेर पडू देणारच नाही, त्यामुळे विरोधकांच्या आघाडीच्या प्रचारावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे। इतकंच नाही तर उत्तर प्रदेशात अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांच्यात चांगला समन्वय असताना विनाकारण अमेठीकडे देशाचं आणि विरोधकांच्या आघाडीचं लक्ष कशाला वेधून घ्यावं, यासाठी राहुल गांधी यांनी अवघ्या 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या रायबरेली मतदारसंघातून तिकीट घेतलंय। तिकडे काँग्रेसची मजबूत यंत्रणा असल्यामुळे राहुल गांधींना प्रचारासाठी फारसा वेळ देण्याची गरज पडणार नाही। आता बघूया स्मृती इराणी यांची रणनीती। स्मृती इराणी यांच्यासाठी अमेठीचा हा विजय, ज्याला इंग्रजीत केकवॉक म्हणतात, तसा आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। काँग्रेसच्या नेत्यांनी इथे भरपूर भ्रष्टाचार करून तर ठेवलाच आहे, पण गेल्या 5 वर्षात स्मृती इराणी यांनी एक लोकप्रतिनिधी काय करू शकतो हे दाखवून दिलंय। मुळात अमेठी असो, रायबरेली असो, देशाचं नेतृत्व करणारा खासदार निवडून दिल्यावर हे दोन्ही मतदारसंघ देशातले आदर्श मतदारसंघ म्हणून देशासमोर यायला हवे होते, पण काँग्रेसजनांना तेवढी दूरदृष्टीच नव्हती। गेल्या 5 वर्षात स्मृती इराणी यांनी तिथली कायदा आणि सुव्यवस्था ताब्यात आणली आणि शेतकऱ्यांना मदत केली, शहराचा विकास केला आणि औद्योगिक प्रकल्प आणून तिथल्या बेरोजगारांच्या हाताला काम दिलं। असो, अमेठीचा विकास आणि राहुल गांधी किंवा सोनिया गांधी यांच्या खासदारकीवरती आपण एक वेगळा व्हिडिओ बनवू। सध्या तरी परिस्थिती अशी आहे की तिथे अमेठीत राहुल गांधी यांना तिकीट दिलं असलं तरी ते तिथून हरलेच असते, पण त्यातल्या त्यात रायबरेली निवडणूक गांधी घराण्यानं उत्तर प्रदेशची नाळ तोडली नाही हेच सिद्ध करून दाखवलंय। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद।